राम राम मंडळी. आज मी बोलणार आहे बचत गटाबाबत. पूर्ण माहिती देणार आहे तुम्हाला. मी पण 6 वर्ष झालं बचत गट चालवतोय आणि तो एकदम व्यवस्थितरित्या चालत आहे बचत गट. तर मित्रांनो, त्या गटामध्ये कशा प्रकारचं आहे, किती लोक आहेत, हे तुम्हाला सर्व माहिती देणार आहे मी. आणि तुम्ही सुद्धा हा असा प्रकारे एक गट चालू करून तुम्ही आर्थिकरित्या सक्षम बनू शकता मित्रांनो. तर आजकाल आपण पाहतोय की मायक्रो फायनान्सच्या जाळ्यामध्ये ग्रामीण महिला असो, शहरी महिला असो, संसाराचा गाडा ओढत असताना कुठं ना कुठं गरज पडत असते की आपल्याला पैसे कुठं तरी घ्यावं लागते. तर अशा प्रकारे की बरेच मायक्रो फायनान्स कंपनी आहेत ज्यांचे घरी लोक येतात आणि म्हणतात तुम्ही 10 महिलांमध्ये एक गट तयार करा, आम्ही तुम्हाला कर्ज देऊ. तर अशा कर्ज उचलण्यासाठी एक 10 महिलांचा ग्रुप तयार करतात. गावातल्याच महिला 10 महिलांचा ग्रुप तयार करून त्या संबंधित मायक्रो फायनान्स वाल्याकडून पैसे घेतात आणि आपली अडचण भागवतात. मित्रांनो, अडचण प्रत्येकाला येत असते आणि अडचण जास्त दिवस राहत नाही. अडचणीसाठी कुठून ना कुठून पैसा घ्यावा लागतो, द्यावा लागतो. तर मित्रांनो, यापेक्षा मी तुम्हाला एक चांगली भन्नाट कल्पना सुचवते की तुम्ही एक बचत गट चालू करा. आज सरकारने लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत 1,500 रुपये दिलेत आतापर्यंत. आता याच्या पुढे 2,021 रुपये देणार आहे. तर माझं महिलांना एवढंच सांगणं आहे की तुम्हाला जे 2,000 भेटते त्या 2,000 मधून तुम्ही 1,000 रुपये बचत म्हणून तुम्ही जमा करा. तुम्ही 10 महिलांचा किंवा 50 महिलांचा गट तयार करा आणि तुम्ही 1,000 रुपये त्याच्यामध्ये जमा करा. महिला करा किंवा पुरुष करा. आता आमचा तर गट आहे ज्यात महिला आणि पुरुष दोन्ही पण आहेत. महिला पुरुषाचा मिळून हा गट आहे. तर तुम्ही सुद्धा हे करू शकताय चांगल्या पद्धतीनं. आणि तुम्ही एका बँकेत खातं काढा आणि तुम्ही तिथं तुमचे पैसे जमा करा. आणि याच्यात सर्वात महत्वाचा प्रश्न येतोय की सर्व महिला पैसे भरणार नाहीत, कोण पैसे उचलून पळून जाईल. तर त्यासाठी पण पर्याय आहेत. तुम्ही 2 वर्षापर्यंत कुणाला देऊच नका गटातले पैसे देऊच नका. तुम्ही ती 2 वर्षाची जी जमा आहे, समजा तुमच्या गटामध्ये 50 माणसं आहेत, तर तुम्ही 50 पुरुष असतील, महिला असतील, तुमच्या गटामध्ये 50 सदस्य आहेत. तर तुम्ही त्या 50 सदस्यांचं काय करा की महिन्याला 50,000 जमा होते. एक 4 महिने झाल्यानंतर तुमच्याकडे 2 लाख जमा होतील. 7 महिने 8 महिने झाल्यानंतर 4 लाख जमा होतील. ती 4 लाख रुपये अशा ठिकाणी इन्व्हेस्ट करा की त्याचे भविष्यात तुम्हाला जास्त पैसे मिळतील. समजा प्लॉटिंग म्हणा किंवा इतर कुठलं ठिकाणी, किंवा तुम्ही कुठला तरी तेवढे 50 लोक मिळून धंदा करा. कारण आज एक व्यक्तीनं जर काम केलं तेवढं प्रॉफिट नाही. आणि आज तुम्ही 50 जण जर एकत्र झालो तर 50 जण एकत्र झाल्यावर काही करू शकतात मित्रांनो. आणि तुम्ही 50 जण यासाठी करताल की तुम्हाला प्रत्येकाला फायदा आहे. यात कुणाचा एकाचा फायदा नाहीये, यात सर्वांचा फायदा आहे. तर तुम्ही सर्वजण मिळून गट चालवा. जर तुम्हाला वाटत असेल तर गटातले लोक, आता आपल्याला गटातला पैसा काय करायचा, सुरुवातीचे 2 वर्ष मी सांगितल्याप्रमाणे पैसा गुंतवा. जिथून तुम्हाला जास्त रिटर्न भेटते तिथं अशा ठिकाणी गुंतवा. आणि त्याच्यानंतर तुम्ही गटातल्या गटात 50,000, पहिल्या वर्षी 50,000, दुसऱ्या वर्षी 1 लाख, तिसऱ्या वर्षी 2 लाख, असं करून तुम्ही गटामध्ये रुपया टक्क्याने, 2 रुपये टक्क्याने देऊ शकताय पैसे. गटातल्या गटात तुम्ही पैसे वापरू शकता. ह्याच्यामुळं तुम्हाला कुठल्या बँकेकडे जायची गरज पडणार नाही, कुठल्या मायक्रो फायनान्सकडे जायची आवश्यकता नाही. तर तुम्ही हे चालू केलं तर तुमचाच फायदा आहे, तुमचा सर्वांचा फायदा. सर्वांचा समान सहभाग असणार, सर्वांचा समान फायदा असणार. तर यासाठी गटाची तुम्ही एक नियमावली बनवा. किती लोक, कशा प्रकारे व्याजदर, काय व्याजदर ठरवायचा आहे, कशा प्रकारे आपला गट चालेल. तुम्ही 50 जण एकत्र किंवा 10 जणांचाही गट असला, तुम्ही चालून व्यवस्थित बसून सर्व. आता माझ्या गावातील गट आहे, आज 55 लोकांचा गट आहे. 72 महिने झाले चालू आहेत, म्हणजे 12 6 वर्ष झाले गट चालू आहे माझा. तर तुम्ही पाहू शकता की या गटामध्ये आम्ही मंथली सहभाग, आमचा 1,000 रुपये मंथली सहभाग जमा करतो. तर आम्हाला दर महिन्याला आज 1100, 1150 ते 1200 रुपये आम्हाला व्याज दर मिळतोय त्यातून. कारण आम्ही जमा करतोय 1,000 रुपये, आम्हाला मिळत आहेत 1200 रुपये. अशा प्रकारे तुम्ही पण गट चालू करू शकताय. आपले पैसे तुम्ही दुसऱ्याला देऊ शकता किंवा तुमचे पैसे तुम्ही त्या गटातून उचला. तुम्ही रुपया टक्क्यानं, 1.5 रुपया टक्क्यानं, 2 रुपया टक्क्यानं. आज आमच्या गटाला 1 रुपया टक्क्यानं आम्ही पैसे देतोय आमच्या गटातल्या लोकांसाठी. म्हणजे 1 रुपया टक्का म्हणजे किती, लाख रुपयाला तुम्हाला 1,000 रुपये व्याज बसते फक्त. आणि जे आपल्याला रिटर्न भेटते, आणि हे व्याज कुणाला भेटणार आहे, 1,000 रुपये 1 लाखाचं, तर आपल्यालाच मिळणार आहे. आज तुम्हाला चला स्क्रीनवरच घेऊन जातो.
आणि सर्व दाखवतो लाईव्ह प्रूफ यामध्ये कसा गट तयार केलाय, किती सहभागी आहेत, कसा सहभाग जमा करतोय आणि काय हिसाब आहे. तर चला स्क्रीनवर बघूयात आपण. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता माझा गट स्थापना झालेली 2018ला 18/10/2018ला. गटाचं नाव आहे सर्वोदय महिला पुरुष बचत गट नांदगाव तालुका चाकूर जिल्हा लातूर. खाली सभासदाचे नाव, मागील एकूण बचत, मागील एकूण लाभांश, आजपर्यंतचे जमा लाभांश, चालू महिन्याची बचत, जमा कर्ज, कर्ज वाटप, शिल्लक कर्ज, महिन्यातील कर्जावरील व्याज, दंड भरणार रक्कम, एकूण असे इथं रकाने लावलेले आहेत इथे. तर इथं एक नंबरला आहे आमच्या अध्यक्षाचं नाव. बघू शकता इथं 71 महिने झालेले आहेत. तर इथं 71,000 रुपये आमची जमा आहेत. त्यानंतर आतापर्यंत आम्हाला या 71,000 रुपयामधून मिळाले आहेत 49,000 रुपये व्याजापोटी. 49,330 व्याजापोटी मिळाले 71 महिन्यात. आणि आजपर्यंतचे एकूण जमा लाभांश झाले चालू महिन्यातले धरून 50,000 रुपये. म्हणजे 71,000 रुपयाला आम्हाला आतापर्यंत 50,000 रुपये आम्हाला व्याजापोटी आले. आणि आम्ही 71,000 रुपये वन टाइम भरलेले नाहीत. दर महिन्याला 1,000 करून असे 71,000 रुपये भरलेले आहेत. तर आम्ही भरलेले आहेत 71,000 रुपये आणि गटामध्ये जमा झालेले आहेत. टोटल आमचे गटाकडे जमा झाले 1,22,487 चालू महिन्याची 1,000 रुपये बचत. तर आता इथं कर्ज घेतलेलं आहे. कोण किती कर्ज घेतले तर या एक नंबरवाल्याने घेतलेलं 1,00,000 रुपये कर्ज. त्याला कर्जावरील व्याज लागलेलं आहे 1,000 रुपये. तर त्यानं एकूण भरले 2,000 रुपये. त्यांनी एकूण 2,000 रुपये भरलेले आहेत. आणि थोडं पुढं सरकूत आपण. तर इथं पाहू शकता एकूण भरणा 2,000 रुपये. आता त्यांनी भरलेला आहे 1,000 रुपये गटाची महिन्याचे आणि त्याला भेटलेला आहे व्याज 1,157 रुपये. म्हणजे आपलंच व्याज आपल्यालाच भेटत आहे इथं. अशा प्रकारे तुम्ही पण गट तयार करू शकता. आणि गट तयार करून तुम्ही आता इथं बघू शकता गटामध्ये किती लोक आहेत माझ्या. तर तुम्ही पाहू शकता इथं आमचा जो गट आहे तो 55 जणांचा गट आहे. आणि या गटामधून एवढं उत्पन्न मिळतंय की तुम्ही कुठलीही सुकन्या योजना काढा, पोस्टाचं खातं काढा, कुठलेही खातं काढा, त्याच्यापेक्षा जास्त तुम्हाला रिटर्न या गटामधून मिळते. आता सध्या आम्ही 1,000 रुपये जमा करतो तर आम्हाला 1150 रुपये दर महिन्याला व्याज येते. आणि हे व्याज दर महिन्याला वाढतच जाणार आहे. तर तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये मी गट कसा चालू करावा, गटाचे नियम काय आहेत, काय नाही, सर्व तुम्हाला पुढल्या व्हिडिओमध्ये समजावून सांगतो. यासाठी कमीत कमी व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा. तर बघू शकता तुम्ही माझ्या गटामध्ये आता सध्या 67 लाख रुपयेपेक्षा जास्त रक्कम जमा आहे. काही मदत हवी असतील तर तुम्ही मला डायरेक्ट कॉल करू शकता. गटाबाबतीची काही माहिती हवी असेल तर तुम्हाला स्क्रीनवरती नंबर देतो. या नंबरवरती डायरेक्ट कॉल करून तुम्ही विचारू शकता. आणि चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. व्हिडिओ आवडला तर शेअर करा. धन्यवाद. भेटूत पुढल्या व्हिडिओमध्ये.